प्राण्यामार्फत होणारा आजार तो म्हणजे रेबीज। पहा मित्रांनो, आज आपल्याला प्राण्यामार्फत होणारा आजार म्हणजे रेबीज पाहायचा आहे। आणि हा जो रेबीज आहे तो आजार विषाणू मार्फत होणार आहे, म्हणजे व्हायरस मार्फत। आता एक एक आपण गोष्ट पाहू। विषाणू, त्याचं संक्रमण, त्याचं लक्षण काय, त्याच्यावर उपचार आहे काय ह्या आजारावर। चला तर मग सुरुवात करू आपल्या रेबीज आजाराविषयी आपण माहिती घेऊ। पहा मित्रांनो, जो रेबीज आहे त्यालाच काय म्हणलं जाते, हायड्रोफोबिया म्हणलं जाते। हायड्रोफोबिया म्हणजे काय, तर पाण्याची भीती वाटणे, याला काय म्हणायचं, हायड्रोफोबिया। फोबिया असतो ना माणसाला, प्रत्येकाला कशाना कशाचा तरी फोबिया असतो। कोणाला भीती वाटते, चार चौकात बोलण्याची भीती वाटते, कोणाला असं म्हणजे जास्त गर्दा दिसला अजून भीती वाटायला लागते। तसंच आता हा फोबिया, हायड्रोफोबिया, अशा व्यक्ती ज्याला कशाची भीती वाटते, पाण्याची भीती वाटते। चला मग सुरुवात करू। हा जो रेबीज आजार आहे कोणत्या विषाणू मार्फत होतो, तर हा आजार रॅबिडो व्हायरस या विषाणू मार्फत होणारा हा आजार आहे। नंतर याचं संक्रमण काय, याचा प्रसार कसा होतो, तर याचा प्रसार जे संसर्ग झालेले कुत्रे असतील, कुत्रा, मांजर, माकड, ससा, कोल्हा असो इत्यादी जे प्राणी आहेत यांना संसर्ग असेल कशाचा, रेबीजचा, आणि ते जर आपल्याला चावले तर आपल्याला कोणता आजार होणार, रेबीज हा आजार होणार। संक्रमण कशामार्फत, तर संसर्ग झालेल्या कुत्रा, मांजर, माकड असो, ससा असो, कोल्हा असो इत्यादी प्राणी जर आपल्याला चावल्यानंतर या आजाराचं काय होते, प्रसार होतो, संक्रमण होते। नंतर कोणत्या अवयवाला होतो, तर मध्यवर्ती चेतासंस्था, सेंट्रल नर्वस सिस्टीमला हा होणारा आजार आहे। म्हणजे मज्जातंतू वाटे डायरेक्ट ते आपल्या मेंदूमध्ये काय करतो, प्रवेश करतो, डायरेक्ट इथंच ताबा मिळवून टाकतो, पूर्ण बुश कारभार। एवढा भयानक आजार आहे। कोणता अवयव, सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, मध्यवर्ती चेतासंस्थेला होणारा आजार आहे। आणि मज्जातंतू वाटे मेंदूमध्ये काय होतात, प्रवेश होतात ह्या विषाणू। नंतर याचं लक्षण काय आहेत, पाहायची लक्षणं काय आहेत, तर 2 ते 12 आठवडे ताप राहणं व्यक्तीच्या अंगामध्ये। नंतर अतिशयोक्ती, अतिशयोक्ती करत वागणे, असं करतो तसं करतो, म्हणजे भयानक एक्झॅजरेशन म्हणलं जाते त्याला, अतिशयोक्ती करत वागणे, हे लक्षण भयानक आहे। नंतर पाण्याची भीती वाटणे। रेबीज या आजारामध्ये मुख्य लक्षण म्हणजे काय, पाण्याची भीती वाटणे, म्हणजे हायड्रोफोबिया म्हटलं जाते याला। आणि कुत्रा चावल्यानंतर 90 ते 175 दिवसामध्ये याचे काय लक्षण दिसायला लागतात। किती, कुत्रा चावल्यानंतर 90 ते 175 दिवसात या आजाराचे लक्षणे दिसायला लागतात। कोणत्या, तर रेबीज आजाराचे। मग याच्यावर उपचार आहे का, हो याच्यावर उपचार आहे, पण कधी, आता रोग होण्यापूर्वी लस देऊन याचं संरक्षण करता येते। मग काही जण म्हणतात, सर मग कुत्रा चावल्यावर याचा जर संसर्ग आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर तात्काळ ह्याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे। एखादा कुत्रा आहे त्याला रेबीज आजार आहे, पिसळलेला आहे, तो आपल्याला चावला आणि चावल्यानंतर आपण जर ही जर लक्षणं जर दिसत नाहीत, तात्काळ आपण हॉस्पिटलला गेलो तर याच्यापासून काय करता येते, याच्यापासून संरक्षण प्राप्त करता येते। आणि जर ही लक्षणं दिसायला लागली, ताप, अतिशयोक्ती, पाण्याची भीती वाटायला लागली, नंतर मग कोणताही उपचार नाही। रेबीज हा आजार प्राणघातक आजार आहे। रेबीज जे फॅटल डिसीज, डायरेक्ट माणसाचा मृत्यू घडून आणते। पाणी जरी समोर दिसलं ना त्याची भीती वाटायला लागते। असं त्याला, त्या पेशंटला बंद खोलीमध्ये काय केलं जाते, बंदिस्त ठेवलं जाते। आणि हा आजार झाल्यानंतर माणूस लवकर मृत्यू होतो। प्राणघातक आजार आहे, 100% हा आजार प्राणघातक आहे। त्यामुळं ज्याच्या घरी कुत्रा, मांजर, काही विविध असे पाळीव प्राणी असतील तर त्यांचं लसीकरण करून घ्यावे। नाहीतर ते जर त्यांना जर रेबीज आजार झाला आणि ते जर चावले आपल्याला तर हा आजार होण्याची दाट शक्यता असते। ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू। थँक्यू।